वसईच्या वर्सोवा पुलाजवळ खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा खचला। 24 तासानंतरही जेसीबीचा चालक ढिगाऱ्याखालीच आहे। सूर्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा खचलाय। जेसीबीसह चालक ढिगाऱ्याखाली आहे आणि घटनास्थळी एनडीआरएफ कडून बचाव कार्य अजूनही सुरू आहे। सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनचं काम सुरू असताना जे मलबा कोसळून जेसीबी आणि त्याचा ऑपरेटर जे आतमध्ये दबलेला आहे, या दुर्घटनेला जवळपास 24 तासाचा कालावधी उलटलेला आहे आणि 24 तास उलटून सुद्धा या ठिकाणी जेसीबी आणि तो ऑपरेटर बाहेर काढण्यामध्ये सर्व प्रशासनाला अपयश आलेला आहे। आज दिवसभरासाठी एनडीआरएफ असेल, पोलीस असेल आणि अग्निशमन दलाची जी यंत्रणा आहे ही या ठिकाणी काम करून सुद्धा या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यामध्ये अपयश आलेला आहे। आता जवळपास 24 तास उलटून सुद्धा यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळं त्या नातेवाईकांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। जर रात्री 8 वाजता घटना घडलेली आहे आणि 24 तास उलटून सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळं हा व्यक्तीचा जीव या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गमवावा लागला असल्याचा सुद्धा आरोप झाल्यामुळं एकंदरीतच या सर्व कारवाईवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।